नमस्कार. MPSCच्या अभ्यासात भारतीय निवडणूक आयोग हा विषय खूपच महत्त्वाचा आहे. तर आज आपण याच विषयावर अगदी सोप्या भाषेत परीक्षेच्या दृष्टीने सगळी माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. भारतीय निवडणूक आयोगाला अनेकदा लोकशाहीचा कणा असं म्हटलं जातं आणि हे अगदी खरं आहे, कारण आपल्या एवढ्या मोठ्या देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याची जी प्रचंड जबाबदारी आहे ती याच संस्थेवर आहे. आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? तर आधी आयोगाची ओळख करून घेऊ, मग त्याचा संवैधानिक आधार आणि रचना समजून घेऊ. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ आणि स्वातंत्र्य, त्यांची प्रमुख कार्य आणि अधिकार, आणि हो, सगळ्यात शेवटी MPSC परीक्षेसाठी काही खास टिप्स, ज्या तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायला नक्कीच मदत करतील. चला तर मग आपल्या पहिल्या विभागापासून सुरुवात करूया. निवडणूक आयोग म्हणजे नक्की काय हे आधी समजून घेऊ. हे 3 शब्द परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, अगदी पाठ करून ठेवा. भारतीय निवडणूक आयोग ही एक कायमस्वरूपी संस्था आहे, म्हणजे ती कधीही बरखास्त होत नाही. ती स्वतंत्र आहे, याचा अर्थ तिच्यावर कुठल्याही सरकारी दबावाशिवाय काम करण्याची जबाबदारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती संवैधानिक आहे, कारण तिची निर्मिती दुसऱ्या कुठल्या कायद्याने नाही, तर थेट आपल्या भारतीय संविधानाने केली आहे. आता आपण आयोगाला संविधानाने काय आधार दिला आहे आणि त्याची रचना कशी आहे याबद्दल थोडं खोलात जाऊन बोलूया. खरं सांगायचं तर या भागावर परीक्षेत थेट प्रश्न विचारले जातात. हे तर लक्षात ठेवायलाच हवं. भारतीय संविधानाचा भाग 15 आणि त्यातली कलम 324 ते 329 ही खास निवडणूक आयोगासाठी आहेत. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये भाग आणि कलम या दोन्हीवर प्रश्न येऊ शकतो. इथे ना बऱ्याचदा एक गोंधळ होतो, तो आपण आधीच दूर करूया. भारतीय निवडणूक आयोग फक्त संसद, राज्य विधिमंडळं, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याच निवडणुका घेतो. आपल्या गावातल्या पंचायत किंवा शहरातल्या नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रत्येक राज्यात एक वेगळा राज्य निवडणूक आयोग असतो. या दोन्हींमध्ये अजिबात गोंधळ करायचा नाही. आयोगाच्या रचनेत एक मोठा बदल झालेला आहे, हे माहिती आहे का? 1989 पर्यंत आयोग फक्त एक सदस्य होता, म्हणजे फक्त एकच मुख्य निवडणूक आयुक्त असायचे. पण त्यानंतर आजपर्यंत हा आयोग त्रिसदस्यीय आहे, म्हणजे एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांना मदत करण्यासाठी 2 इतर निवडणूक आयुक्त असतात. आता आयोगाला इतकं महत्त्वाचं काम करायचं आहे, तर त्यांना स्वतंत्रपणे आणि निष्पक्षपणे काम करता यायला हवं, बरोबर? त्यासाठीच संविधानाने त्यांना काही खास अधिकार आणि संरक्षण दिलं आहे. ते काय आहे ते आता आपण पाहूया. निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ किती असतो? तर तो असतो 6 वर्षे किंवा त्यांच्या वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत. यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत ते पदावर राहतात. हा आकडा थेट परीक्षेत विचारला जातो, त्यामुळे तो नीट लक्षात ठेवा. आता जरा नीट लक्ष द्या. हा MPSC मधला एक अत्यंत महत्त्वाचा आणि हमखास गोंधळात टाकणारा मुद्दा आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्त या दोघांना पदावरून दूर करण्याच्या पद्धतीत एक छोटा पण खूप महत्त्वाचा फरक आहे. हा फरक लक्षात ठेवणं खूपच गरजेचं आहे. यावर आपण आपल्या MPSC टिप्सच्या भागात सविस्तर बोलणारच आहोत. चला आता बघूया की निवडणूक आयोगाला नक्की कोणती कामं करावी लागतात आणि त्यांच्याकडे कोणते अधिकार आहेत. कामाची यादी तशी बरीच मोठी आहे. आयोगाची कामं खूप वेगवेगळ्या प्रकारची आहेत. मतदार याद्या तयार करण्यापासून ते निवडणुका कधी आणि कशा घ्यायच्या हे ठरवण्यापर्यंत, आदर्श आचारसंहिता लागू करण्यापासून ते राजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय म्हणून मान्यता देण्यापर्यंत. इतकंच नाही तर त्यांना निवडणूक चिन्ह वाटप करणं आणि खासदारांच्या अपात्रतेबद्दल राष्ट्रपतींना सल्ला देण्यापर्यंत ही सगळी कामं आयोगच करतो. आणि आता आपण आलो आहोत त्या भागाकडे ज्याची आपण सगळेच जण वाट पाहत होतो. निवडणूक आयोगाशी संबंधित ही सगळी किचकट माहिती लक्षात ठेवण्यासाठी काही सोप्या आणि मजेशीर टिप्स. कलम 324 ते 329 ही सगळी कलमं क्रमाने लक्षात ठेवणं थोडं अवघड वाटू शकतं, पण काळजी करू नका. त्यासाठीच तर आहे ही आपली निवडणुकीची गोष्ट. ही गोष्ट अशी आहे, सगळ्यात आधी कलम 324 नुसार निवडणुकीचा बॉस आला, म्हणजे आपला निवडणूक आयोग. मग बॉसनी येऊन काय सांगितलं? कलम 325 नुसार मतदार यादीत धर्म, वंश, जात किंवा लिंगाच्या आधारावर कोणताही भेदभाव चालणार नाही. मग आलं कलम 326, ज्याने 18 वर्ष पूर्ण झालेल्या सगळ्यांना मतदानाचा हक्क दिला. हे सगळं झाल्यावर कलम 327 नुसार निवडणुकांसाठी संसदेने कायदे बनवले. आणि मग उरलेल्या गोष्टींवर कलम 328 नुसार राज्य विधिमंडळाने कायदे बनवले. आणि या सगळ्याच्या शेवटी कलम 329 ने अगदी स्पष्ट केलं की या निवडणूक प्रक्रियेत न्यायालयाने हस्तक्षेप करायचा नाही. बघा किती सोपी आहे ही गोष्ट.
आता परत येऊया त्या आपल्या गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नाकडे, ज्याबद्दल आपण आधी बोललो होतो. MPSC परीक्षेमधला हा एक हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. सर्व निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची पद्धत एकसारखीच आहे का? आणि याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. हा फरक कायमचा लक्षात ठेवा. फक्त आणि फक्त मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच अवघड आहे. पण जे इतर 2 निवडणूक आयुक्त आहेत त्यांना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारसीवरून राष्ट्रपती अगदी सहजपणे पदावरून दूर करू शकतात. हा फरक म्हणजे परीक्षेसाठी गोल्डन पॉइंट आहे, विसरू नका. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी. निवडणूक आयोगाचं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी फक्त आयोगाची किंवा सरकारची आहे, की एक नागरिक म्हणून त्यात आपलीही काही भूमिका आहे? यावर नक्की विचार करा.